नमस्कार भावांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे जिम लॉजिक्समध्ये. जिम लॉजिक्स ही एक स्टोरी आहे, स्टोरी बॉडी बिल्डिंगची. फ्रॉम द व्हेरी बिगिनिंग टू द एंड लेवल, म्हणजे ॲडव्हान्स लेवलपर्यंत एक बॉडी बिल्डर जातो. त्याच्या मागचं त्याची स्टोरी, त्याचं जे काय स्ट्रगल्स आहेत किंवा जे काय अचीव करतो एका टाईम फ्रेममध्ये, ते सगळं एक्सप्लेन करणारी ही एक स्टोरी आहे. आता या स्टोरीमध्ये कोण आहे? तुम्ही, मी नाही, आपण सर्व जे एक वेगळं प्रोफेशन फॉलो करून बॉडी बिल्डिंग ॲज अ पॅशन फॉलो करतात. वेन आय से द बॉडी बिल्डिंग ॲज अ पॅशन, इट इज व्हेरी डिफरंट फ्रॉम द बॉडी बिल्डिंग ॲज अ प्रोफेशन. का? कारण की असं म्हणलं जातं की बॉडी बिल्डिंग ॲज अ पॅशन जिथं संपतं तिथं बॉडी बिल्डिंग ॲज अ प्रोफेशन, ॲज अ स्पोर्ट्स चालू होतं. असं का? कारण की जेव्हा बॉडी बिल्डिंग ॲज अ पॅशनमध्ये आपण काय काय करतो, एक जिम लावतो, एक वर्कआउट स्प्लिट फॉलो करतो, एक बऱ्यापैकी डाएट फॉलो करतो. पण बॉडी बिल्डिंग ॲज अ प्रोफेशन करताना एका स्पेसिफिक टाईम फ्रेममध्ये एक स्पेसिफिक फिजिक अचीव करण्यासाठी त्यांना खूप सारे कष्ट घ्यावे लागतात. जसं पीक पिरियडमध्ये तुमचे कार्ब्स कट असू दे, वॉटर कट असू दे, ते इट स्ट्रगल इज व्हेरी डिफरंट फ्रॉम द बॉडी बिल्डिंग ॲज अ पॅशन. ठीक आहे. आता तुम्हाला नेक्स्ट प्रश्न, जो मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न पडला असेल, जे समोर व्यक्तिमत्व उभं आहे त्या आहे तरी कोण, त्याचं काय विषय काय आहे? तर मी आहे शिवकुमार पाटील. आता MCA परस्यू करतो आहे, त्याचबरोबर बॉडी बिल्डिंग ॲज अ पॅशन फॉलो करतो आहे. तर मी या जर्नीमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करेल किंवा तुमच्यासमोर एक स्ट्रक्चर रिप्रेझेंट करेल की बॉडी बिल्डिंग ॲज अ पॅशन तुम्ही तुमच्या प्रोफेशनबरोबर कसं फॉलो करू शकता. ठीक आहे. तर मग याच्यामध्ये तुम्हाला असं नाही होणार एक 10-20 वर्षाचा ऑलरेडी सक्सीड झालेला बॉडी बिल्डर तुमच्यासमोर आहे आणि एक तुमचा जर्नी एक्सप्लेन करतोय. नाही, मी फ्रॉम द झिरो टू द ॲडव्हान्स लेवल कसा जातो, एक काय त्याची स्टोरी असते किंवा काय काय केल्याने काय काय होतं, कुठला वर्कआउट स्प्लिट केल्याने मला फायदा झाला, कुठला स्प्लिट फॉलो केल्याने मला तोटा झाला, किंवा डाएटचं पण सेम फायदा आणि तोटे हे तुमच्यासमोर मी मांडणार आहे या स्टोरीतून. या स्टोरीला जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर सबस्क्राईब बटन दाबा आणि जर तुम्हाला नोटिफिकेशन्स हवे असतील तर बेल आयकॉनवर क्लिक करा.